देखील केला। मी आता परळीमध्ये आहे, धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याशी मी संवाद साधणार आहेत। माझ्यासोबत आता धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत। मनोज जरांगे यांनी जो आरोप केला आहे त्याबद्दल एक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? संबंध महाराष्ट्रामध्ये गेली काही वर्ष सतत धनंजय मुंडे नावाचा जप चालू आहे। या ठिकाणी काही लोकशाहीची काही भाषा करायची आणि झुंडशाहीच्या माध्यमातून धनंजय मुंडे सतत बदनाम करायचे। हे सर्रास गेली 5 वर्ष झालं चालू आहे। मध्यंतरी साहेबांना कृषीमंत्री पद दिलं, ते कृषीमंत्री पदाचा राजीनामा काढेपर्यंत एवढा गद्दारोळ केला की कुणी येईल राजीनामा मागायला, कुणी येईल राजीनामा मागायला, अशा पद्धतीनं धनंजय मुंडे टार्गेट केल्या जात आहे आणि राजीनामा घेईपर्यंत टार्गेट केलं। त्यानंतर पुन्हा थंड झालं वातावरण, पुन्हा आता नव्यानं एक वाद निर्माण केला आणि त्याच्यातून पुन्हा धनंजय मुंडेचा आमदारकीचा राजीनामा आहे। म्हणजे धनंजय मुंडे हा इथं राजकारणातच नको आहे यांना, अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं जात आहे। या ठिकाणी एखादी गोष्ट जर आपण 100 वेळा सांगितली तर बऱ्याच लोकांना ती खरं वाटायला चालू लागते आणि त्या माध्यमातूनच काही लोकांच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून, माध्यमांच्या माध्यमातून धनंजय मुंडेची बदनामी करायची आणि तो बहुजनांचं नेतृत्व संपवण्याचा डाव या ठिकाणी व्यापक प्रमाणात आखल्या जात आहे। हे महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेनं समजून घेणं काळाची गरज आहे। धनंजय मुंडे असं एक नेतृत्व आहे की तुम्ही जर परळीच नव्हे तर पंचक्रोशीतील गावामधील लोकांना जर कुणालाही विचारलं की धनंजय मुंडे साहेबाचा मोबाईल नंबर काय, तर कुणीही माणूस सांगू शकेल। थेट उपलब्ध होणारा नेता जर कुणी महाराष्ट्रात असेल तर तो धनंजय मुंडे आहे। मग धनंजय मुंडे साहेबांनी एखाद्या व्यक्तीसोबत फोटो काढला किंवा एखाद्या व्यक्तीला बोललं की त्याचं काहीतरी भांडवल करायचं आणि धनंजय मुंडे साहेबाला सतत बदनाम करायचं, हा सर्रास प्रकार चालू झालेला आहे आणि त्या माध्यमातून धनंजय मुंडे साहेबाची बदनामी केली जात आहे। परंतु परळीतली जनता आज तसूभरसुद्धा हललेली नाही आणि ती धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, एकीकडे जी सभा झाली महायार्गात सभा, त्यामध्ये धनंजय मुंडेंनी ओबीसीसाठी जी रोकटोक भूमिका घेतली त्यानंतर कुठंतरी हे काढलं जात आहे असं देखील ओबीसींचं म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटतं? संघर्ष योद्धे, लोकनेते, महाराष्ट्राचे बहुजनांचं नेतृत्व असणारे धनंजय मुंडे साहेबांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे की यांची नाहक बदनामी करूनसुद्धा, साहेबांना म्हणजे खालच्या पातळीवर टीका करूनसुद्धा परळीच्या लोकांचं प्रेम त्यांच्यावरचं कमी झालेलं नाही आणि परळीचे लोक त्यांच्या का पाठीशी आहेत हे यांचं पोटाचं दुखणं आहे का? आणि मला म्हणायचं इतकं साहेबावरचे संघर्ष करून साहेबांवरती इतके हल्ले करण्यात आले, साहेबांच्या वैयक्तिक राजकीय आयुष्यात बोललं गेलेलं आहे तरी लोकांचं प्रेम कमी होईना म्हणून हे यांच्या पोटात दुखायले का? आणि दुसरी गोष्ट, जरांगे हे जे साहेबांवरती व्यक्तिगत म्हणजे राजकीय आयुष्यातून आणि जीवनातून, वैयक्तिक जीवनातून त्यांना संपवायचा प्रयत्न करत आहेत, तर असं कदापि आम्ही परळीकर होऊ देणार नाहीत आणि परळीकर सदैव 100% मुंडे साहेबांच्या पाठीशी आहेत। माझी सरकारला एकच विनंती की सरकारनं यामध्ये CBI चौकशी का करू नये? काय अडचण आहे त्यांना CBI चौकशी करायला? पहिल्यांदा ब्रेन मॅपिंग साहेब म्हणले माझी करा, जरांगीची करा, ब्रेन मॅपिंग मग साहेबांची बी करा, जरांगीची बी करा आणि जे आरोपी पकडले त्यांची बी करा ना, होऊ द्या ना, दूध पाणी का पाणी होऊ द्या ना, जे आहे ते सामान्य माणसांना बी कळेल ना। आणि 100% मुंडे साहेबाच्या महाग जनता आहे परळीची, कुणी काही बी जरी असले येऊन बोलले तरी आम्हाला परळीकरांना फरक पडत नाही। तेवढ्याच ताकदीनं मुंडे साहेब लढतील, तेवढ्याच ताकदीनं परळीकर म्हणून आम्ही साहेबांच्या सोबत आहेत। तुम्ही किती बी साहेबावर दगड धोंडे मारायचा प्रयत्न करा तरी शेवटी देव साहेबांवरती फुलाची रूपानं त्यांना आशीर्वाद देणारच आहे। बरं, हे जो आरोप केला आहे, तुम्ही धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहात, परळी मतदारसंघाचे धनंजय मुंडे तुमचे आमदार आहेत, खरंच धनंजय मुंडे असा कट रचू शकतात? अहो काय बोलायले ते आता ह्यांना कसं आहे माहिती का, इलेक्शन लागल्या, आता इलेक्शन लागली काही बोलायचं। धनंजय मुंडेच्या महाग जे वंजारी समाज आहे, मराठा समाज आहे, ओबीसी सगळे जे साहेबांनी तर मानणारे लोक आहेत, हे कसे मुंडे साहेबांच्या मागून ह्यांना गायब करायचे बघायचे, हे साहेबांच्या सोबत राहून ही ह्यांची भूमिका आहे। पण असे ह्यांनी किती चिल्लर चाळ केले। अहो माणसं कोण आहेत? त्यांचेच माणसं पकडलेत ना, कोण आहेत हे लोक पकडणारे? अहो आजपर्यंत हल्ले झाले, त्या टायमाला जरांगेसोबत हेच उभा होते, मग आता ह्यांच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया आली? महिना ह्यांना दारू पाजलेत, दारू पाजून ह्यांच्याकडून असे कट रचून गेले, तर मग ह्यांना साध्य काय करायचं आहे? तुम्हाला दुसरं कुणी घटना म्हणून स्वतःच माणूस तिकडे पाठवायचं आणि मुंडे साहेबाच्या नावानं आरोड करायचं? अहो तुम्ही ते रेकॉर्डिंग दाखवलं, रेकॉर्डिंगमध्ये आहे का असं की तुम्ही मर्डर करा म्हणले साहेब किंवा तुम्हाला गाडी यासाठी देतो? 100 जण साहेबाला मागणारे साहेब कुणाचीच म्हणजे साहेब कुणाला नाराज करीत नाहीत, फुलाची पकडी कार्यकर्त्याची मागणी असली तर पूर्ण करतात साहेब। तुम्ही कुठल्या गोष्टी कुठं लावायला? तुम्हाला दुसरं काही सापडं नका बरं, फक्त तुम्हाला मुंडे साहेबच कसं जमालेत, दुसरं नाही कोणी। अहो आमचं एकच खंबीर नेतृत्व आहे बीड जिल्ह्याचं, ते तुम्ही संपायला बघायलात का? अहो तुम्ही असे किती बी हल्ले करा, मुंडे साहेबाचे कार्यकर्ते आम्ही साहेबांसोबत कंटिन्यू।
माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. काल सोलापूरमध्ये मनोज जरांगेंच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं की धनंजय मुंडेंचं खानदानाचं बी सुद्धा आम्ही ठेवणार नाही. त्यांना पाहिजेच ते की सध्या ह्याच्यातून सध्या ह्या त्यांच्या आज मुंबईच्या परतीपासून त्यांच्याकडे एक कॅमेरा फिरकत नाही. आरंतरवलीमध्ये त्यांच्याकडे माणसं जात नाहीत. तर इथे ह्यांच्या करायचं काय आता? तर ह्यांना फक्त एक माणूस दिसतो ज्यातून त्यांना फक्त पब्लिसिटी मिळणार, हे फक्त धनंजय मुंडे साहेब. मग त्यांच्यावर कोणत्या बी खालच्या जाऊन पातळीची टीका करून त्याच्यातून त्यांना किती साध्य आणि किती त्यांना ही भेटते प्रसिद्धी ही त्यांना माहीत आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते सांगतात की ह्यांचं ओबीसी हे ठेवायचं नाही ते ठेवायचं. मग तुम्हाला ओबीसी ठेवायचं नाही तर मग ओबीसीत कशाला येत आहे? बरोबर आहे का? आणि त्याच्यामुळं आणखीन ते दुसरा विषय म्हणजे धनंजय मुंडे साहेबाचं नाव घेतल्याशिवाय ह्यांना जेवण बी जात नाही. आणि त्याच्यातून त्यांना मोठं व्हायचं आहे. मोठं होऊन कुठल्या बी खालच्या पातळीच्या टीका करून काही करून फक्त धनंजय मुंडेचं नाव साहेबासमोर घेऊन त्यांना मोठं व्हायचं आहे. बरं, एकीकडं इतकी धनंजय मुंडेंच्या विरोधात भूमिका घेतली जाते की धनंजय मुंडेंनी सुद्धा म्हटलं आहे की मनोज जरांगेंना वाटतं हा धनंजय मुंडे हा पुर्तवी तलावरच नसावा. त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते सुद्धा धनंजय मुंडेला एकीकडे धमकी देखील म्हणता येईल की त्यांचं बी सुद्धा आम्ही ठेवणार आहे. धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? धनंजय मुंडेचा कार्यक्रम त्यांच्या त्यांना इथं परळीमध्ये त्यांना बी नाही आता म्हणजे बीसुद्धा त्यांना ठेवायचं नाही असं ते म्हणतायत. पण इथं बियाचे झाडं किती हे त्यांना माहीत नाही. आणखीन म्हणजे एक आक्रमक भूमिका म्हणून सांगायचं म्हणलं तर त्यांच्या बी घरात त्यांचे बी राहणार नाहीत. त्या गोष्टी जर त्यांनी विचार जरी केला तरी. आणि त्यांचं बी आम्ही कसं संपवू देऊ? आम्ही परळीत त्यांचे कार्यकर्ता म्हणून आम्ही बसलेले आहेत ना समोर इथं. माझा तुम्हाला एक दुसरा प्रश्न आहे. एकीकडे सर्व बघता धनंजय मुंडे बोलत असताना पत्रकार परिषदेत म्हटले की फक्त आणि फक्त धनंजय मुंडे दिसतोय आणि सर्वांना मी एकटा जो आहे तो आवराना गेलोय का? खरंच धनंजय मुंडेंना जाणून टार्गेट केलं जातं? चांदा ते बांधा धनंजय मुंडे हे सर्वाभिमुख नेतृत्व आहे. धनंजय मुंडे हे उभरतं नेतृत्व असल्यामुळे त्यांना संपवण्याचा डाव हे सगळीकडून रचल्या जात आहे. आणि धनंजय मुंडेच का? यामागं कारण आहे. तुम्ही जर कुठेही गेलात, कुठल्याही गावात गेलात, त्या ठिकाणी जर साहेब उतरले तर 100-200 लोक असे एका क्षणात जमा होतात. ते अट्रॅक्शन हे लोकांना बघवत नाही. धनंजय मुंडे हे एक लोकांचं आकर्षण आहे, लोकांचा आयडॉल आहे. त्याच्यामुळं धनंजय मुंडे हे संपवायचे. आता तुम्ही बघितलं असाल विधानसभेच्या निवडणुकीला 1,40,000 मतानं धनंजय मुंडे साहेब निवडून आलेत. ही मताची जी संख्या आहे ती महाराष्ट्रात 3 नंबरची संख्या आहे. हीच कुठंतरी त्यांना खटकत आहे. तेव्हापासूनच हे प्रकार चालू आहेत. त्याच्यापूर्वी धनंजय मुंडे नेते नव्हते का? धनंजय मुंडे साहेबाने 16 मंत्र्याचे घोटाळे काढले. त्यावेळेस धनंजय मुंडेला कुणी टार्गेट केलं नाही. धनंजय मुंडेने हजारो बहिणींचे लग्न लावले, त्यावेळेस धनंजय मुंडेला कुणी टार्गेट केलं नाही. कोविड काळामध्ये हजारो भावा बहिणीचे जीव वाचवले, त्यावेळेस कुणी टार्गेट केलं नाही. मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा देणारा एकमेव नेतृत्व आहे धनंजय मुंडे, तेव्हा कुणी टार्गेट केलं नाही. आजच का टार्गेट केलं जातं आहे? कधी त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर, कधी त्यांच्या कुटुंबावर, कधी त्यांच्या कार्यकर्त्यांवर, कधी त्यांच्या पक्षावर, त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर हे वारंवार हल्ले करून त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम चालू आहे. परंतु परळीची जनता त्यांच्या पाठीशी असल्यामुळं आज ते खंबीरपणानं लढत आहेत. पण हे त्यांना कुणीही डॅमेज करण्याचा प्रयत्न करत जर असेल परंतु धनंजय मुंडे मागे हलणार नाहीत. त्याला कारण ते सत्य आहेत, ते जनतेशी नाळ जुळलेला नेता आहे, त्यामुळं ते मागे हटणार नाहीत. ते पुन्हा खंबीरपणानं या सगळ्या परिस्थितीचा सामना करणार आहेत. पण आपल्या माध्यमातून मी जरांगे पाटलांना बी आणि साहेबांना पण विनंती करतो की हे आम्ही जे गावगाड्यात राहणारे 18 पगड जातीचे लोक आहोत, ते आम्ही एकमेकाकडं जातीय द्वेषातून पाहत आहोत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि माणुसकी असेल, हा जातीवाद असेल, हे संपला पाहिजेत. आणि पुन्हा एकदा गावगाडा जो आहे तो गुण्यागोविंदाने नांदला पाहिजे. आणि पुन्हा एकदा जे वंजारी मराठा, ओबीसी मराठा हा जो वाद निर्माण झालेला आहे त्याच्यावर पडदा पडून पुन्हा एकदा गुण्यागोविंदानं सर्वांनी नांदलं पाहिजे. आणि हा जो ओबीसी मराठा वाद आहे तो संविधानिक मार्गाने साहेब ओबीसीचा लढा लढतील, जरांगे पाटलांनी सुद्धा मराठा समाजाचा लढा लढावा. परंतु हे व्यक्तिगत राजकारण याच्यामध्ये आणू नये.